नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सृष्टीचे रक्षण करता असलेले भगवान विष्णू यांनी दशावतार घेतले. या दशावतारांपैकी त्यांचा पहिला अवतार म्हणजेच मत्स्य अवतार. हा मत्स्य अवतार का घेतला? या मत्स्य अवताराची पौराणिक कथा काय आहे? तसेच मत्स्य अवतारामध्ये राजा सत्यव्रताची घेतलेली परीक्षा, तसेच मत्स्य अवताराचे महत्त्व काय आहे, याचा मंत्र काय आहे आणि या मत्स्य अवताराचा निष्कर्ष काय आहे, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूचे दशावतार हा सृष्टीच्या रक्षणाचा एक अनमोल सिद्धांत आहे. या दशावतारांपैकी प्रथम अवतार म्हणजेच मत्स्य अवतार. या अवतारात भगवान विष्णूंनी एका विशाल माशाच्या रूपात अवतार घेतला आणि सत्ययुगात मानव जातीला महाप्रलयातून वाचवले. कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता की जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती. परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्कंडेय ऋषींचा आश्रम बुडावलेलं नव्हतं. आता आपण जाणून घेऊया मत्स्य अवताराची शुभकथा. द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत ऋतुमाला नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांना आपल्या ओंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक मासा आला. राजाने पुन्हा मासा पाण्यात सोडून दिला. तेव्हा मासा म्हणे की, हे राजा, नदीत मोठे मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात. मलाही कोणी भक्षण करणे म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मासा कमंडलूमध्ये टाकला. परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले. मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला. तिथेही एका रात्रीत मासा वाढला. मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात टाकले. आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती. पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाला समजले की हा काही सामान्य मासा नाही. त्या माशासमोर हात जोडून तो म्हणाला की, आपण नक्कीच महान आत्मा आहात, हे मला कळले. जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे. तेव्हा भगवान विष्णू राजश्री सत्यव्रत रायांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे राजा हयग्रीवा, या राक्षसाने वेद चोरले आहेत. जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे. हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन. आजपासून 7व्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल. तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणीमात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षींसह त्या बोटीत जा. जोवर वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल, तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशांच्या रूपात रक्षण करेन. तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा. मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन. त्यावेळी भगवान मत्स्याचे नाव हिमालयाच्या शिखरावर बांधले. त्या शिखराला नौकाबंद म्हणतात. प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले. प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले. सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत म्हणून ओळखले गेले. या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले. उल्लेखनीय हे आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता. मत्स्य अवताराची संक्षिप्त रूपात कथा. राजा सत्यव्रत हे महान तपस्वी आणि भक्त होते. एकदा ते नदीत अंघोळ करत असताना त्यांच्या हातात एक मोठा मासा आला. मासाने राजाला सत्यव्रताला विनंती केली, हे राजन, मोठे मासे मला खाण्याचा प्रयत्न करतील, कृपया मला माझे रक्षण करा. राजाने दयाळूपणे त्याला एका भांड्यात ठेवलं, पण रातोरात तो प्रचंड वाढला. राजाने त्याला मोठ्या तळ्यात सोडलं, पण तो अजून वाढला. शेवटी समुद्रात सोडल्यानंतर तो समुद्र एवढा विशाल झाला आणि राजा सत्यव्रताला समजले की हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. त्यांनी महाप्रलयाची सूचना देताना भगवान विष्णूंनी सांगितले, लवकरच महाप्रलय येईल आणि संपूर्ण पृथ्वी जन्म होईल.
तू एका भव्य नौकेची व्यवस्था कर. त्यात धर्मशास्त्र, श्रेष्ठ ऋषीमुनी, वनस्पतींचे बीज आणि प्रजाजनांना ठेवा. मी तुला मार्गदर्शन करेन. राजा सत्यव्रताने नौका तयार केली आणि सर्व काही त्यात ठेवले. प्रलयाच्या दिवशी प्रचंड पाऊस आणि महापूर आला. समुद्र उसळले, पृथ्वी जलमय झाली. भगवान मत्स्याने नौकेला मार्गदर्शन केले. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप घेतले आणि नौकेला शेषनागाच्या मदतीने हिमालयावर सुरक्षित पोहोचवले. या नौकेतूनच पुढे नव्या मानव जातीचा जन्म झाला. राजा सत्यव्रत पुढे मनू म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्यांना मानव जातीचा पिता मानले जाते. आता आपण जाणून घेऊया मत्स्य अवताराचे महत्त्व. प्रलयातून सृष्टी रक्षण. भगवान विष्णूंनी महाप्रलयाच्या संकटातून मानव जातीचे रक्षण केले. वेदांची पुनःप्राप्ती. असुर हयग्रीवाने चोरलेले वेद भगवान मत्स्याने परत मिळवले. नवसृष्टीची सुरुवात. प्रलयानंतर मानव जातीला नव्याने जीवन देणे. भक्तपरायणता. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करतात हे यातून स्पष्ट होते. याचा धार्मिक संदर्भ आणि मंत्र. पुराणातील उल्लेख असा आहे की मत्स्य अवताराचा उल्लेख श्रीमद भागवत, मत्स्य पुराण आणि महाभारतांमध्ये आहे. मत्स्य अवताराचा मंत्र ओम नमो भगवते मत्स्यरूपाय नमः. या मत्स्य अवताराचा संदेश असा आहे, परमेश्वर भक्तांचे रक्षण करतात, फक्त श्रद्धा ठेवावी. सर्व धर्मग्रंथ आणि ज्ञान सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. प्रलयानंतर ही नवीन सुरुवात होते, त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा. पर्यावरण आणि जलचरांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. यातून निष्कर्ष असा निघतो, मत्स्य अवतार हा सृष्टीच्या रक्षणासाठी झालेला विष्णूंचा पहिला अवतार आहे. भगवान विष्णूंनी महाप्रलयात वेद, ऋषी आणि धर्माचा साठा सुरक्षित ठेवला. ही कथा परमेश्वराच्या भक्त वत्सल्यतेचा आणि धर्मरक्षणाच्या तत्त्वांचा उत्तम आदर्श आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारतम् अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानस्तुष्टाम्यहम्. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.